भांडखोर कोंबडे आणि तित्तर. एकेकाळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे 2 कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत होता. त्याला एक माणूस तित्तर पक्षी विकत असताना दिसला. त्याने विचार केला, माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल. त्याने तो तित्तर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने तित्तर पक्ष्याला कोंबड्यांबरोबर ठेवले. पण कोंबडे तित्तर पक्ष्याला त्रास द्यायला लागले. कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत असत. एकदा तित्तर पक्ष्याने विचार केला की हे मला का त्रास देत आहेत? मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे असे समजून हे माझ्याशी असे वागत आहेत. एक दिवस तित्तर पक्ष्याने पाहिले की ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये लढत होते. एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत होते. तेव्हा ते स्वतःशीच म्हणाले की मला यांच्या वागण्याचे दुःख वाटता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायची नाही. हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की ते आता एकमेकांमध्ये देखील लढाई करत आहेत आणि एकमेकांना चोचीने मारत आहेत. तात्पर्य, हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही.